सुरुवात करूया. सुज्ञानाचे योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाचे योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतिसूत्रे 24:3 आणि 4. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्या दयाळू, मंदक्रोध, दयामय अशा आमच्या प्रभू तू आम्हाला सुज्ञान दिलं, ज्याद्वारे देवबापा आम्हाला घर बांधण्याची कृपा तू देतोस. प्रभू तू आम्हाला समंजसपणा देऊन मजबूत करतोस. एवढंच नव्हे तर आमच्या घरातल्या सर्व खोल्या तुझ्या मौल्यवान आणि मनोरम अशा वस्तूंनी तू भरून टाकतोस. दयाळू प्रभू, ज्याप्रमाणे आम्ही 4 भिंती आणि छप्पर अशा पद्धतीने आमच्या घराकडे बघतो, परंतु प्रभू तू आमच्या शरीराला देखील घराची उपमा देतोस. आमच्यामध्ये तू आपला पवित्र आत्मा वास करण्यासाठी दिलास आणि ख्रिस्ताच्या द्वारे जी पवित्र वचनं आम्हाला मिळाली त्यावरती आमची बांधणी करीत असताना काल ऐकलेल्या वचनानुसार आम्ही प्रार्थनाशील असावं, आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळणारं असावं, जे परमेश्वर देवबाप सांगेल ते पूर्ण ऐकून त्यानुसार वागणारं असावं. या पवित्र वचनांसाठी आभार मानतो. आजच्या या सभेला पुन्हा एकवार आम्ही सुरुवात करीत असताना सभेमध्ये प्रभू गीत गायनाच्या या सेवेच्याद्वारे क्वायरसोबत तू आम्हाला आशीर्वादित कर. या सुमधुर गीतांना देवबापा तू आपली कृपा असू दे. सोबतच प्रभू ज्या प्रार्थना आम्ही तुझ्यासमोर सादर करीत आहोत, जे अर्पण आम्ही तुझ्या भांडारात अर्पण करू त्याचा तू स्वीकार कर. आमचे नियोजित वक्ते सन्मान्य रेव्हरंट विजय वानखेडे पाळक साहेब यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. प्रभू त्यांच्या करून आज पवित्र वचन येत असताना तू त्यांना स्पर्श कर, आपली कृपा पुरव. त्यांच्या करवी प्रभू तू आम्हाशी बोल. जे प्रियजन येण्याच्या मार्गावर आहेत त्यांना सुखरूप तुझ्या मंदिरी आण आणि तुझा पवित्र निरोप आज नव्याने आम्हाला तू दे. संपूर्ण भक्तीचा ताबा दयाळू पित्या तू घे आणि तुझी कृपा आम्हाला पुरव. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सुरुवातीला आपण प्रभूची स्तुती आराधना गीत गायनाच्या द्वारे करूया. क्वायर ह्या वेळेला गीत गायन करेन. यावेळेस आपण प्रभूच्या स्तुतीसाठी सुंदर गीत गाऊया. राजांच्या राजाला आळवूया. प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद देऊया. यहोवाचा धन्यवाद करूया, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. राजाओं का राजा है, राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा. हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो. राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा. हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो. राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा. हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो. वो प्रभुओं का प्रभु है, उसका धन्यवाद करो. वो प्रभुओं का प्रभु है, उसका धन्यवाद करो. उसकी करुणा सदा ही है, धन्यवाद करो. उसकी करुणा सदा की है, धन्यवाद करो. राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा. हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो. वो ईश्वरों का ईश्वर है, उसका धन्यवाद करो. वो
ईश्वरों का ईश्वर है, उसका धन्यवाद करो। उसकी करुणा सदा की है, धन्यवाद करो। उसकी करुणा सदा की है, धन्यवाद करो। राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा। हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो। यहोवा का धन्यवाद करो, क्योंकि वो भला है। यहोवा का धन्यवाद करो, क्योंकि वो भला है। उसकी करुणा सदा की है, धन्यवाद करो। उसकी करुणा सदा की है, धन्यवाद करो। राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा। हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो। वो राजाओं का राजा है, उसका धन्यवाद करो। वो राजाओं का राजा है, उसका धन्यवाद करो। उसकी करुणा सदा की है, धन्यवाद करो। उसकी करुणा सदा की है, धन्यवाद करो। राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा। हालेलुया हालेलुया, उसका धन्यवाद करो। आणखी एक गीत आपण प्रभूच्या स्तुतीसाठी गाऊया। यावेळेस आपण सर्व मिळून हे गीत गाणार आहोत। विजय संगीतात सुद्धा हे गीत आहे। मैं आता हूं तेरे पास प्रभु यीशु प्यारे मसीह, मेरे पापों के लिए ही उद्धार दे दो मसीह। विजय संगीत गीत नंबर 300, मैं आता हूं तेरे पास। स्वर्गधाम
चरणों में तेरे मैं आता, तुझको ही दिल देता मसीह। मैं आता हूँ तेरे पास, प्रभु यीशु प्यारे मसीह, मेरे पापों के लिए ही उद्धार दे दो मसीह। मुझे पापों से बचाने खून तूने बहा दिया, मुझे पापों से बचाने खून तूने बहा दिया। कितना गहरा प्यार किया, कितना गहरा प्यार किया, मैं कभी न भूलूंगा मसीह। मैं आता हूँ तेरे पास, प्रभु यीशु प्यारे मसीह, मेरे पापों के लिए ही उद्धार दे दो मसीह। मेरे पापों के लिए ही उद्धार दे दो मसीह। गृहस्थानाच्या या 5व्या सभेला आपण सुरुवात करीत आहोत. आपले नियोजित वक्ते सन्माननीय रेव्हरंड विजय वानखेडे पाळकसाहेब यांच्याकरवी सुंदरसं पवित्र वचन आम्हाकडे येत असताना आजच्या सायंकाळी देखील आम्ही या पवित्र वचनाचं स्वीकार करीत आहोत. पवित्र वचनाला सादर होत असताना आलेल्या या गटाचं प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपले नियोजित वक्ते सन्माननीय वानखेडे पाळकसाहेब आपलं देखील या आजच्या सायंकाळच्या सभेत स्वागत आहे. आजच्या मननाचा जो शास्त्रभाग आहे तो मी वाचतो, मग पुढील वेळ मी सन्माननीय वानखेडे पाळकसाहेबांच्या हातामध्ये देईन. उत्पत्ती याचा 27वा अध्याय आपण काढूया. उत्पत्ती याचा 27वा अध्याय वचन 1 ते 17. उत्पत्ती 27 वचन 1 ते 17 मी वाचतो. याकोब इसाकाचा आशीर्वाद मिळवतो. इसाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव यास बोलावून म्हटले, बाळा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो त्यास म्हणाला, पहा, मी आता म्हातारा झालो आहे आणि मला मृत्यू केव्हा येईल ते ठाऊक नाही. तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाता ही घेऊन रानात जा आणि पारद करून मधसाठी हरणाचे मांस आण आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान तयार करून आण. मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन. इसाक आपला मुलगा एसाव याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारद करण्यास रानात गेला. इकडे रिबका आपला मुलगा याकोब यास म्हणाली, पहा, मी तुझ्या बापास तुझा भाऊ एसाव याच्याशी असे बोलताना ऐकले की हरणाची पारद करून रुचकर पक्वान तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन. तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. आताच्या आता कळपात जाऊन त्यातली 2 चांगली करडे घेऊन ये
म्हणजे मी त्याचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान तयार करीन. मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन. यावर याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, पहा, माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे आणि मी तर केसरहित माणूस आहे. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल. मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन. त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो. माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊन ये. तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली आणि तिने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान तयार केले. मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. तिने त्याच्या हातात व मानेच्या गुळगुळीत भागास करडाची कातडी लपेटली आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान व भाकरी ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली. देबाप ही वचने आशीर्वादित करो. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सन्मान्य वानखेडे पाळक साहेबांचं स्वागत करतो व विनंती करतो की वाचलेल्या वचनावर पवित्र वचनातून आपण बोध करावा. सर्वांना सलाम. ख्रिस्तात प्रियजन हो, आपल्या गृहसणाचं जे ब्रीद वाक्य आहे, नीतिसूत्र याचा 24वा अध्याय 3 ते 4 ही वचने, सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते, ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. हे आपल्या आपल्या गृहसणाचं हे ब्रीदवाक्य आहे आणि यावर आधारित मी 3 संदेशांची मालिका, किंबहुना रविवारचा संदेशसुद्धा यावरच आधारित आहे. आणि आज जो शास्त्रपाठ आपण वाचला किंवा ऐकला, उत्पत्तीचा ग्रंथ याचा 27वा अध्याय 1 ते 17 ही वचने. आणि याकडे पाहत असताना इजहाक आणि रेबेका या कुटुंबाने आपल्या घराची बांधणी कशी केली याकडे आपण थोडक्यात लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी कालच प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं की मी 3 संदेशाची मालिका तयार करत असताना एक कुटुंब निवडलेलं आहे. कालच्या दिवशी आपण नोहाच्या कुटुंबाबद्दल पाहिलं आणि त्यामधला एक महत्त्वाचा भाग हा होता की त्यामध्ये फक्त नोहाच आपल्याला फक्त या सर्वांच्या समोर दिसत आहे. त्याचं कुटुंब थोडं सायलेंटमध्ये दिसते, परंतु कुटुंबाचा पूर्ण सहभाग, त्याची पत्नी, त्याचे लेकरं आणि त्याच्या सुना यांचा सहभाग त्या घर बांधणीसाठी होता, हे आपण समजू शकतो. आज इजहाक आणि रेबेका या कुटुंबाकडे लक्ष देत असताना आता प्रमुख इजहाक हा थोडासा आम्हाला साईडला दिसत आहे आणि या ठिकाणी त्या कुटुंब प्रमुख जी रेबेका आहे, ती रेबेका आम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे, समोर दिसत आहे. त्याकडे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तिने पुढाकार घेतला, एका स्त्रीने पुढाकार घेतला, रेबेकेने पुढाकार घेतला आणि आपल्या घराची बांधणी केलेली आहे. इजहाक आणि रेबेका यांचं जर आपण कौटुंबिक जीवन पाहिलं तर 3 गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. पहिली गोष्ट, पती पत्नी यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे इजहाक आणि रेबेका यांच्या संदर्भामध्ये त्यांचं कौटुंबिक जीवन कसं होतं, थोडंसं मागे जावं लागेल आपल्याला. उत्पत्तीचा ग्रंथ 24वा अध्याय 50व्या वचनापासून तर 67व्या वचनापर्यंत. आणि यामध्ये त्यांच्या पती पत्नीचं एक चांगलं रिलेशन, चांगलं बॉन्डिंग किंवा एक प्रकार त्यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य कसं होतं हे आम्हाला दिसते. दिमिश्क एलिएजर अब्राहमाचा
जुना विश्वासू सेवक हा त्या हारान प्रांतात गेला आणि त्याने त्या ठिकाणी येण्याचं प्रयोजन सांगितलं. तेव्हा बथुवेल आणि लाबान यांनी असं सांगितलं की आमची मुलगी ही तुमच्या धन्याची पत्नी व्हावी ही परमेश्वरी योजना आहे. म्हणजेच इजहाक आणि रेबेका हे परमेश्वरी योजनेनुसार एकत्र आलेलं कुटुंब होतं किंवा त्यांचं कुटुंब परमेश्वरी योजनेनुसार तयार झालं होतं. दुसरी गोष्ट पाहत असताना ते एकमेकांचा आदर सन्मान करणारे असे पती पत्नी होते. जेव्हा पदम आराम या ठिकाणावरून किंवा हारान प्रांतामधून एलिएजर रिबेकेला घेऊन आपल्या कनान देशाकडे येत होता, तेव्हा इजहाक हा रानामध्ये प्रार्थना करत होता. आणि या रिबेकेनं विचारलं की हा तरुण जो आहे तो कोण आहे, आणि त्याने सांगितलं की तुझा होणारा पती आहे. तेव्हा एका शालीन स्त्रीप्रमाणे, एका कुलीन स्त्रीप्रमाणे रिबेका उंटावरून खाली उतरली, तिने बुरखा घेतला, आपलं अंग झाकून घेतलं. एक प्रकारचा रिस्पेक्ट त्यांच्यासमोर आम्हाला दिसत आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम आणि सांत्वनही होतं. इझाकाच्या वयाच्या 36व्या वर्षी इझाकाची आई साराबाई ही मरण पावली आणि इझाकाच्या 40व्या वर्षी त्याचं रिबेकेसोबत लग्न झालं. आणि जेव्हा लग्न होत होतं किंवा जेव्हा त्याने तिचा स्वीकार केला, आपल्या आईच्या डेऱ्यात नेलं, तेव्हा एक वाक्य असं लिहिलेलं आहे, एक विधान असं आहे, मग इजहाक आपल्या आईच्या पश्चात सांत्वन पावला. अशा रीतीचं या पती पत्नीचं चांगल्या प्रकारचं रिलेशन होतं. एवढंच केवळ नव्हे, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे इजहाक प्रार्थनाशील होता आणि यांच्या जीवनामध्ये एक अडचण निर्माण झाली होती. इजहाकाच्या 40व्या वर्षी त्याचं लग्न झालं आणि इजहाक 60 वर्षाचा होईपर्यंत त्यांना मूलबाळ झालं नाही. आणि याच 26व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे का मग इझहाकाने आपल्या पत्नीसाठी रेबेकेसाठी परमेश्वराची विनवणी केली, परमेश्वराने ती विनवणी ऐकली आणि रिबेका गर्भवती झाली. आम्हाला यामध्ये रिबेकाबाईचं सोशिकपण खूप लक्षात येते. आता याच्या सासूबाईविषयी विचार करा. रिबेकेची सासू म्हणजे साराबाई. परमेश्वर देवाने त्यांना अभिवचन दिलं की मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करील. माझ्या रविवारचा विषय तो आहे, मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करील आणि मी तुला वगैरे वगैरे ते 4 विविध आशीर्वाद आहेत ते मी तुला देईन. 75व्या वर्षी हा अब्राहाम हारान प्रांतामधून कनान देशामध्ये यायला निघाला. 1 वर्षाच्या वाटचालीनंतर ते कनान देशात येऊन पोहोचले. साराबाईने फक्त 10 वर्ष वाट पाहिली. मला काही पुत्र होत नाही आणि आम्हाला काही संतान होत नाही, मी काही आई होऊ शकत नाही. दैवी योजनेमध्ये तिने थोडासा हस्तक्षेप केला आणि माझी दासी हागार आहे, तुम्ही तिच्यापाशी जा, तिच्याशी लग्न करा, मी तुम्हाला ती पत्नी करून देते, तिचं झालेलं मूल हे माझं मूल होईल. कारण त्या काळामध्ये तशी पद्धत होती. दासीचे लेकरं हे धनिनीचे लेकरं समजल्या जात असे. फक्त 10 वर्षे वाट पाहिली. परंतु रिबेकाबाईने मात्र 20 वर्षापर्यंत वाट पाहिली. प्रार्थनाशील अशा वृत्तीने, सोशिकपणाने तिने वाट पाहिली. इजहाक आणि रिबेका यांच्या या पतीपत्नीमध्ये अशा प्रकारचं परस्पर रिलेशन त्यांचं होतं. दुसरी गोष्ट, इजहाक आणि रिबेका या कुटुंबाला परमेश्वराने कमीत कमी 3 बाबतीमध्ये आशीर्वादित केलं होतं. पहिली गोष्ट, परमेश्वराने त्यांना संतती दिली. यसाव आणि याकूब त्यांना संततीच्या दृष्टिकोनातून फलद्रूप केलं. दुसरी गोष्ट, त्यांना समृद्धी दिली. आणि तिसरी गोष्ट, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा दिली.
फार महत्त्वाच्या बाबी आहेत ह्या. जीवन जगण्यासाठी किंवा आमच्या कुटुंबामध्ये ह्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. यसाव आणि याकोब ही जुळी मुले त्यांना दिलीत दैवी योजनेनुसार. आणि ती दैवी योजना आहे 25वा अध्याय 33व्या वचनामध्ये. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, 22वं वचन असं आहे, तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे, हे काय असेल? ही ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातून 2 वंश निघतील, एक वंश दुसऱ्याहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करील. हे परमेश्वराचं अभिवचन रिबेकेला प्राप्त झालं. आणि या रिबेकेने ह्या गोष्टीवर फार चांगल्या रीतीने मनन केलं आणि दैवी योजनेनुसार यसाव आणि याकोब ही जुळी मुले या दाम्पत्याला किंवा या उभयतांना दिली. सर्व प्रकारची समृद्धी दिली. त्या काळामध्ये मनुष्य श्रीमंत किंवा समृद्ध असण्याचं परिमाण, त्याच्याकडे किती गुरंढोरं आहेत, त्याच्याकडे किती कळप आहेत, त्यावरून मोजल्या जात असे. सध्या श्रीमंतीचं परिमाण मोजण्याचे वेगवेगळे भाग आहेत, परंतु तात्कालीन किंवा या इझाकाच्या काळातील जे परिमाण होतं की त्या कुटुंबाकडे, त्या व्यक्तीकडे किती गुरंढोरं आहेत, किती मेंढरं आहेत, किती शेळ्या मेंढ्या आहेत, किती उंट आहेत वगैरे वगैरे, म्हणजे पशुधन. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीकडे किती दास दासी आहेत, त्याच्यावरून त्याचं श्रीमंती ओळखल्या जात होते, समृद्धी ओळखल्या जात असे. आणि याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे 26व्या अध्यायाच्या 12 ते 14 या वचनांमध्ये, इझाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. मी पुढचा भाग घेत नाही आहे. देवाने त्याला समृद्ध केलं. पहिल्याच वर्षी पेरणी केली आणि त्याला 100 पट पीक मिळालं. त्यात तसंच लिहिलेलं आहे की पेरणी केली आणि त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळालं. आपल्याला ते येशू ख्रिस्ताने सांगितला दाखला माहिती आहे नाही का, पेरणी करण्याचं 30 पट, 60 पट, 100 पट. 100 पट पीक म्हणजे काय, हा एक मोठा मुद्दा आहे. यहेजकेलाचा ग्रंथ याचा 16वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये तो भाग सांगितलेला आहे की त्यामध्ये 100 पट पीक म्हणजे काय आहे. यहेजकेल 16:7 आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मी वाचून दाखवतो. शेतातले बीज वाढून 100 पट होते, तशी मी तुझी वृद्धी केली. बीज म्हणजे बियाणं. बियाणं म्हणजे एक दाणा. आणि एक दाणा जमिनीत पेरला जातो आणि त्याच्यापासून 1000 दाणे मिळतात. 100 पट. ओके, हे आहे 100 पट पीक असणे. आणि परमेश्वर देवाने संपूर्ण मानवजातीसाठी ही फार मोठी समृद्धी दिलेली आहे का आम्ही शेतामध्ये फक्त एक दाणा पेरतो आणि त्याचे 1000 दाणे देव आम्हाला देतो. कारण ही परमेश्वराची करणी आहे, ही परमेश्वराची देणगी आहे. परमेश्वराने मानवजातीच्या कल्याणासाठी भूमीला ही आज्ञा दिलेली आहे किंवा तो आशीर्वाद दिलेला आहे. तरीही आदामाच्या काळामध्ये जेव्हा त्याने पाप केलं तेव्हा भूमीला शाप मिळालेला आहे.
जर तो शाप मिळाला नसता तर माहितीने एका बीजाचे किती बीज तयार झाले असते. आज माझा मुद्दा एवढाच आहे. इजहाक आणि रिबेका हे कुटुंब संततीच्या बाबतीत आशीर्वादित होतं. इजहाक आणि रिबेका हे कुटुंब समृद्धीच्या बाबतीत आशीर्वादित होतं आणि इजहाक आणि रिबेका यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. जेव्हा त्या शेतामध्ये 100 पट पीक आलं ते लोक त्याचा द्वेष करू लागले, हेवा करू लागले. त्यांनी सांगितलं की भाऊ तू आमच्या देशातून निघून जा, नाही तर सगळं आमचं जे आहे सगळं तुझंच करून घेशील. इजाक फार शांत प्रवृत्तीचा मनुष्य होता. तीनही लोकांमध्ये अब्राहम, इजाक आणि याकूब यांच्यामध्ये हा इजाक फार शांत प्रवृत्तीचा मनुष्य होता. त्याने सांगितलं ठीक आहे, मला तुमची इच्छा नाही इथं राहावं, मी निघून जातो. तो दुसरीकडे गेला. परंतु पुन्हा काय झालं, त्याच राजाने, गराराच्या राजाने, त्या अबिमलेखाने त्याला सांगितलं 26 अध्याय 26व्या वचनापासून पुढे, त्यानंतर अबिमलेख आपला मित्र अहुज्जाय व आपला सेनापती पिकोल ह्याच बरोबर घेऊन गराराहून इजाककडे गेला. तेव्हा इजाक त्यास म्हणाला, तुम्ही तर माझा द्वेष करिता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले असता मसकडे आता का आलात? त्यांनी उत्तर दिलं. ती सामाजिक प्रतिष्ठा त्यामध्ये दिसते. त्यांनी म्हटले, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हे आम्हाला स्पष्ट दिसून आलेले आहे. एक राजा त्याच्याविषयी साक्ष देतो की परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आता 29व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, आम्ही तुम्हाला काही उपद्रव केला नाही, आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हाला शांतीने रवाना केले, तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये. त्या गराराचा राजा, ज्याच्याकडे सर्व सत्ता होती, तो राजा त्या इजाकाला म्हणतो की तुमच्यासोबत परमेश्वर आहे, आम्हाला स्पष्टपणे दिसून आलेला आहे. आता तुम्ही आम्हाला कोणत्याही प्रकारे उपद्रव करू नका. पुढं तो असं म्हणतो, आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे, तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर एक करार करा. ज्या कुटुंबाला त्यांनी घालवून दिलं होतं त्याच कुटुंबाशी पुन्हा त्यांनी सलोखा केला. किती चांगली गोष्ट या कुटुंबाच्या जीवनामध्ये दिसून येते. वैयक्तिक जीवनामध्ये म्हणजे पती पत्नी या नात्याने परमेश्वराने त्यांना चांगल्या रीतीने आशीर्वादित केलं होतं. चांगल्या रीतीचं ते आध्यात्मिक जीवन जगणारे लोक होते. पण तरीही त्या कुटुंबामध्ये थोडीशी गडबड होती. त्यांच्यामध्ये कौटुंबिक ताणतणाव होता. जो शास्त्रपाठ आपण वाचला त्या शास्त्रपाठाच्या पहिल्या 4 वचनांमध्ये ती बाब आम्हाला दिसून येते. इजाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा यसाव यास बोलावून म्हटले, बाळा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो त्यास म्हणाला, पहा, मी आता म्हातारा झालो आहे, मला मृत्यू केव्हा येईल हे ठाऊक नाही, तर आपली शस्त्रे आणि आपला धनुष्य व भाता ही घेऊन रानात जा आणि पारध करून मजसाठी हरणाचे मांस आण. आणि माझा जो आजचा हा शास्त्रपाठ निवडला त्यामधलं माझं प्रतिवचन हेच आहे. 4थं वचन. 4 गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार कर, मी ते खाईन आणि मरणापूर्वी तुला आशीर्वाद दे. आणि मी तुला आशीर्वाद देईन, मला आशीर्वाद द्या, अशा प्रकारची वाक्यरचना या शास्त्रपाठामध्ये किंवा या पूर्ण अध्यायामध्ये कमीत कमी 6 वेळेला आलेली आहे. हा ताणतणाव त्यांच्यामध्ये होता. त्याकडे पाहत असताना पुन्हा आपल्याला काही गोष्टी दिसून येतात की हा ताणतणाव का निर्माण झाला. थोडं मागे जाऊया. 25वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ते मुलगे मोठे झाले, म्हणजे यसाव आणि याकूब मोठे झाले. यसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला व याकूब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे.
यसाव हरणाचे मांस आणीत असे, ते इझाक खाई, म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबेकेचा आवडता होता. ताणतणावाचं मुख्य कारण हे होतं, मी तुला आशीर्वाद देईन. माझ्यासाठी या 4 गोष्टी करायचं. या यसावाने खाण्यासाठी ज्येष्ठपणाचा हक्क विकला, आणि हा इझाक त्याच गोष्टी करत आहे, वयोवृद्ध मनुष्य. यसाव इझाकाचा आवडता होता, त्याचे कारण स्पष्ट केलेले आहेत. कारण यसाव काय करायचा, आपल्या वडिलांच्या आवडीचं भोजन तयार करत होता, आपल्या वडिलांच्या आवडीचं तो पक्वान्न तयार करत होता आणि वडिलांना खाऊ घालत होता. तू माझ्यासाठी चांगलं पक्वान्न कर, ते मी खातो, नंतर तुला आशीर्वाद देतो. 27व्या वचनामध्ये तेच सांगितलेलं आहे. तो हरणाचं मांस आणत असे, म्हणून तो त्याचा आवडीचा झाला होता. आणि याकोब हा रिबेकेचा आवडीचा झाला होता. याकोबाने संधी साधूपणा केला. त्यांच्या कुटुंबामधील ताणतणाव बघा कसे आहेत. पती पत्नी या नात्याने ते बरोबर आहेत, पण मुलांच्या बाबतीमध्ये त्यांनी गडबड करून टाकलेली आहे. यसावाने ज्येष्ठ मुलाला आपला आवडता केलं, आणि हा आईच्या जवळ, आईच्या मागे मागे राहत असेल, घरात राहत होता, म्हणून तो आईचा आवडता झाला. याकोबाने संधी साधूपणा केला. अरे मला भूक लागली, माझा जीव आता कसा तरी होत आहे, मला भूक सहन होत नाही, हे तू खमंग फोडणी दिलेली आहे त्या वरणाला, कृपा करून त्यातलं मला खायला दे, असं यसावाने त्याला रिक्वेस्ट केली. याची बंधुप्रीती काही उपयोगाची झाली नाही. आपला भाऊ उपाशी आहे याच्याबद्दलची माणुसकीसुद्धा त्याच्या मनामध्ये आली नाही, आणि तिथंच त्याने व्यवहार करून टाकला. मी तुला जेवण देतो, त्याच्या बदल्यात मला तुझ्या ज्येष्ठपणाचा अधिकार पाहिजे. आणि या यसावाने त्याच्या बाबतीत फार वेगळ्या प्रकारचं लिहिलेलं आहे. या यसावाने त्याला ती गोष्ट हो म्हटली, आणि 25व्या वचनामध्ये 25व्या अध्यायाच्या शेवटल्या म्हणजे 34व्या वचनामध्ये, तेव्हा याकोबाने यसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले, तो खाऊन पिऊन उठला आणि चालता झाला. ह्याप्रमाणे यसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. कुटुंब चांगलं आहे, परंतु तरीही कुटुंबामध्ये तणाव असू शकतो. इझाक आणि रिबेका पती पत्नी खूप चांगले होते, परंतु आई वडील या नात्याने तो थोडासा तणाव त्या ठिकाणी दिसत आहे. काय आहे ज्येष्ठत्वाचा अधिकाराचं महत्त्व, काय आहे ज्येष्ठत्वाच्या हक्काचं महत्त्व, काय आहे? मुख्य 3 गोष्टी. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ज्याच्याकडे ज्येष्ठपणाचा हक्क आहे तो कुटुंबाचे प्रमुखपण करत असतो, ऐहिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या. तो कुटुंब प्रमुख असतो त्या वंशाचा. दुसरी गोष्ट, जेव्हा त्याच्या वडिलाची संपत्ती विभागल्या जाते, तेव्हा ज्याच्याकडे ज्येष्ठपणाचा अधिकार आहे किंवा हक्क आहे, त्याला त्याच्या वडिलाच्या संपत्तीमध्ये दुप्पट वाटा असतो. आणि परमेश्वर देवाने अब्राहमाला दिलेले आशीर्वाद जे आहेत, ते आशीर्वाद त्याच्याकडे येत असतात. म्हणून ज्येष्ठपणा हा फार महत्त्वाचा होता. आता ही गोष्ट या याकोबाला का महत्त्वाची वाटली? बहुतेक जण आपण जेव्हा याकोबाच्याबद्दल विचार करत असतो, तो संधी साधू आहे, तो कपटवृत्तीचा आहे, त्याचं नावच तसं याकूब ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु त्यामध्ये सुद्धा या कुटुंबाच्या घराची बांधणी किंवा या कुटुंबाच्याद्वारे दैवी योजना कशी पूर्ण होते, त्याचं चित्रण आम्हाला ह्या गोष्टीमध्ये सुद्धा दिसून येते. दैवी इच्छेची देवाच्या योजनेनुसार परिपूर्ती दिसते. सुज्ञानाने घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते, आणि ज्ञानाने त्याला आशीर्वाद प्राप्त होतो. काय केलं या 2 लोकांनी, माफ करा, 2 भावांनी काय केलेलं आहे? याकोबाने आध्यात्मिक आशीर्वादाकडे लक्ष लावलेलं आहे, ज्येष्ठपणाचा हक्क. याकोबाने
आध्यात्मिक गोष्टीकडे, आध्यात्मिक आशीर्वादाकडे हक्क लावलेला आहे. त्याची दृष्टी तिकडे होती. त्याच्या घराची बांधणी तो अशा रीतीने करत होता. आणि यसावाने सुज्ञानाने नाही, अज्ञानाने फक्त पायाखालचं पाहिलं, फक्त तात्पुरता फायदा पाहिला. आता मी मरत आहे तर त्या ज्येष्ठपणाचा उपयोग नाही आहे, मला पहिल्यांदा जेवण दे. अहिकपणे त्या यसावाने, अज्ञानाने ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ लेखला. प्रियजन हो, रिबेका जेव्हा परमेश्वराला प्रश्न विचारण्यास गेली तेव्हा परमेश्वराने तिला निश्चित हे सांगितलं की तुझ्या गर्भाशयामध्ये 2 राष्ट्र आहेत, जुळी मुलं आहेत. तुझ्या उदरामध्ये 2 वंश आहेत आणि त्यांचं भवितव्य कसं असेल हे सुद्धा तेव्हा सांगितलं. वडील धाकट्याची सेवा करील, हे सुद्धा अभिवचन त्या रिबेकाला दिलं. आणि रिबेकेने ही गोष्ट मनात ठेवली आणि अशा प्रकारे दैवी योजना पूर्ण करण्यासाठी यसाव आणि रिबेका आपल्या कुटुंबाची बांधणी करत आहेत. सुज्ञानाने घराची बांधणी करण्यासाठी रिबेकेने अशा प्रकारे पुढाकार घेतला. ज्येष्ठपणाचा जर अधिकार यसावाकडेच राहिला असता तर ही योजना पूर्ण होण्यासाठी विलंब लागला असता. इसाकाची मनुष्य आपण मगाशी पाहिलेली आहे की तू रानात जा, हरणाचं मांस आण, त्याचं पक्वान्न तयार कर, मला खाऊ घाल आणि मरणाच्या पूर्वी मी तुला आशीर्वाद दे. आणि तो तिथं वृद्ध झाला होता. तो कमीत कमी त्याने 100 पार केलेली होती. हा त्याचा एक अर्थ आहे. या मरणापूर्वीच्या आशीर्वादाचं महत्त्व काय आहे? काही लोक गमतीने असं सांगतात, मी ते गंमत करत नसतो, परंतु जेव्हा रिबेकेने त्या परमेश्वराला प्रश्न केला आणि काही उपदेशक असं म्हणतात की परमेश्वराने तिची सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये दिसते की नाही बाळाची वाढ कशी होत आहे, बाळाचे ऑर्गन्स वगैरे तयार होत आहेत का वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी. आणि या दुसऱ्या भागामध्ये मी तुला मरणापूर्वी आशीर्वाद देईल. आणि काही उपदेशक सांगतात की ते इझाकाने विल तयार करून ठेवला आपल्या लेकरांच्या बाबतीत. एवढी साधी गोष्ट नाही आहे, त्याच्या पलीकडे पण आहे. मरणापूर्वीच्या आशीर्वादाचं महत्त्व काय आहे? कारण त्या काळातील ही तात्कालीन सामाजिक प्रथा होती की कुटुंब प्रमुखाने मरणाच्या पूर्वी आपल्या लेकरांच्याबद्दल मनोगत व्यक्त करणे ही त्या काळातील परंपरा होती. याकोबाने आपल्या 12 पुत्रांना सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. 12 पुत्रांचं मनोगत त्यामध्ये सांगितलेलं आहे. 12 पुत्रांच्या भवितव्याबद्दल त्याने सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते 49व्या अध्यायामध्ये आहे. तो आज माझा विषय नाही आहे. कारण ती एक तात्कालीन सामाजिक प्रथा होती. बाप, वडील किंवा कुटुंब प्रमुख मुलांविषयी आपलं मनोगत व्यक्त करणे ही ती प्रथा होती. आणि त्या कुटुंब प्रमुखाचं मरणापूर्वीचं शेवटलं जे मनोगत आहे ते मनोगत संपूर्ण कुटुंबासाठी बंधनकारक असे, त्याचं पालन करण्यासाठी. म्हणून या मरणापूर्वीचा आशीर्वाद त्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा होता. इझाकाने चांगली गोष्ट केली, पण इझाकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये काहीतरी लॅकनेस होता, काहीतरी उणीवता त्याच्या जीवनामध्ये होती. पहिली उणीवता ही आहे. 26वा अध्याय 34व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, यसाव 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची मुलगी यहुदीत आणि यलोन हित्ती याची मुलगी बासमत ह्या बायका केल्या. कनानी मुली त्याने बायका केल्या. याच इझाकाच्यासाठी जेव्हा वधू संशोधन करायचं होतं तेव्हा अब्रामाने सांगितलं की माझ्या गणगोतामध्ये जा,
आणि तिथून माझ्या मुलासाठी तू मुलगी घेऊन ये. आणि त्याने काही गोष्टी सांगितल्या होत्या की साहेब, जर ती मुलगी यायला तयार झाली नाही तर मी इझाकाला घेऊन तिथं जाऊ का? अब्राहमाने शब्द वापरला, खबरदार, ही गोष्ट करायची नाही. कारण मला माझ्या परमेश्वराने आपल्या बापाचं घर, आपले नातेवाईक, आपलं गणगोत आणि माझा देश सोडून यायला सांगितलेलं आहे. पुन्हा माझ्या मुलाला तिकडे न्यायचं नाही, त्या लोकांमध्ये ठेवायचं नाही. जर ती मुलगी यायला तयार झाली नाही तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील, परंतु माझ्या मुलाला तिकडे न्यायचं नाही. आणि या ठिकाणी या यसावाने 2 कनानी मुलींशी लग्न केलं, परंतु या इझाकाने त्याला कोणत्याही प्रकारे दोष दिला असं लिहिलेलं नाही आहे. करतो मुलगा, करू द्या, जाऊ द्या. थोडीशी गडबड होते. आम्ही ही गोष्ट फार चांगल्या रीतीने समजून घ्यायला पाहिजे. कनानी मुली बायका केल्या यसावाने, इझाक किंवा रिबेका यांच्यासाठी त्या दुःखदायक झाल्या. आम्ही याला फार सॉफ्ट कॉर्नर करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या ख्रिस्ती मुलाने किंवा मुलीने जर एखाद्या ख्रिस्तीतर मुलाशी किंवा मुलीशी जर विवाह केला तर आम्ही त्याचं समर्थन, पाळक नाही करत बरं, मंडळी त्याचं समर्थन असं करते. बाळासाहेब जाऊ द्या, एक आत्मा ख्रिस्ताकडे आला. आता पाळकाला सुद्धा सांभाळूनच घ्यावं लागते, परंतु आमचा आत्मा कधी तिकडे निघून जातो हे आम्हालाच कळत नसते. ह्या कनानी मुली त्यांच्यासाठी दुःखदायक ठरल्या, सासू सासऱ्यांसाठी. कुटुंब प्रमुख या नात्याने इझाकाची उणीवता आम्हाला या ठिकाणी दिसते. यसावला त्याने दोष दिला नाही. दुसरी गोष्ट, या रिबेकेने परमेश्वराला प्रश्न केला की माझ्या उदरात हे होते हे काय आहे? सुस्पष्ट निर्देश किंवा परमेश्वरी इच्छा, परमेश्वरी योजना त्याने त्या 25व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये सांगितली. तुझ्या उदरात 2 राष्ट्र आहेत, 2 वंश आहेत आणि वडील धाकट्याची सेवा करेल. ही बाप पत्नी या नात्याने तिने इझाकाला सांगितली असेल. इझाकाने त्या दैवी आज्ञेकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि म्हणतो, तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस, मी तुलाच आशीर्वाद देतो. दैवी इच्छा त्याने विचारात घेतली नाही. प्रियजन हो, कुटुंब चांगलं होतं, कुटुंबामध्ये ताणतणाव होते, परंतु तरीही या कुटुंबाने आपल्या घराची बांधणी सुज्ञानाने केलेली आहे. त्यामध्ये फक्त या स्त्रीचाच पुढाकार दिसत आहे. कधीकधी पुरुष मंडळी कुटुंबाच्या बाबतीत विचार करत असताना त्यांना असं वाटते की कुटुंब प्रमुख या नात्याने मी जे करत आहे ते योग्यच आहे. इझाक चुकू शकला, इझाक चुकला, विजय वानखडे चुकू शकतो? यस, मला ते समजून घ्यायची गरज आहे. प्रत्येक वेळी माझंच खरं असेल अशी कधीही नवरेशाही आपण कुटुंबावर, अशी कधीही कुटुंब प्रमुखशाही आपण आपल्या कुटुंबावर लादू नये, नाही तर इझाकासारखी गडबड होऊन जाते. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, त्याकडे पाहत असताना सुज्ञानाने घर बांधता येते. या कुटुंबाची घराची बांधणी दैवी योजनेनुसार होत आहे तेव्हा रिबेकेने पुढाकार घेतलेला आहे. आणि ती गोष्ट आम्हाला 5व्या वचनापासून 17व्या वचनापर्यंत दिसून येते. इझाकाची इच्छा होती की यसावाला आशीर्वाद द्यावा आणि तिने हे ऐकलं होतं आणि आपल्या त्या लहान धाकट्या याकोबाला तिने सांगितलं की बाळा, तुझ्या वडिलांनी असं असं ठरवलेलं आहे, मरणापूर्वीचा जो शेवटचा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद तो यसावाला देऊ इच्छित आहे.
आणि जर का त्या यसावाला एकदा आशीर्वाद मिळाला तर आपल्याला त्या सर्वांचं पालन करणे, त्याच्याप्रमाणे वागणे हे बंधनकारक आहे. आणि या आशीर्वादाची बाब याकोबाकडे यावी, त्यासाठी तिने फार मोठी रिस्क, फार मोठी जोखीम, फार मोठा धोका तिने पत्करलेला आहे. आणि तिने एक युक्ती केलेली आहे की तू आपल्या कळपामध्ये जा, 2 करडू आण. करडू म्हणजे शेळीचं लहान पिल्लू, छोटं बच्चू असतात ते. मी तुझ्या वडिलांच्या आवडीचं पक्वान्न करतो, तू त्याला घेऊन जा, त्याला खाऊ घाल, मग तो तुला आशीर्वाद देईन. आणि यसावाने एक शंका व्यक्त केली की आई, जर का वडिलांना समजलं की मी यसाव नाही याकोब आहे, तर मिळणाऱ्या आशीर्वादाच्या ऐवजी मला शापच मिळून जाईल. आता या घराची बांधणी कशी होत आहे? रेबेका म्हणते, बाळा, जर तुला हा शाप लागला तर तो शाप मला लागो, तुला लागणार नाही. पण तू माझं एवढं म्हणणं ऐक. त्याला तिने आग्रह केला, आग्रहपूर्वक त्याला तयार केलं. फार मोठी धोका, फार मोठी रिस्क त्याने दिसते. आता रेबेका आपल्या मुलांमध्ये भेदभाव करत आहे असं आपण बुद्धिवादी लोक विचार करू शकतील. कारण आपल्या आईला दोन्ही लेकरं सारखेच असतात. एक सुभाषित आहे संस्कृतमधलं, आणि त्याचा स्वैर अनुवाद मराठीमध्ये असा आहे की एकाच आईच्या पोटी कुपुत्र म्हणजे वाईट प्रवृत्तीचा पुत्र आणि एकाच आईच्या पोटी सुपुत्र म्हणजे चांगली वर्तणूक असणारा पुत्र हे जन्माला येऊ शकतात. परंतु कोणतीही माता ही कुमाता म्हणजे वाईट प्रवृत्तीची माता असू शकत नाही. हा त्याचा मराठी स्वैर अनुवाद आहे, संस्कृत सुभाषित आहे. आणि आम्ही कधी आपण जर बुद्धिवादी विचार केला तर आम्हाला हे समजू शकते की कदाचित ही रेबेका बाई आपल्या मोठ्या मुलावरच्या ऐवजी लहान लेकरावर ती का प्रीती करत आहे, ती भेदभाव करत आहे, ती कपटवृत्तीने वागत आहे. आम्ही असा सरळ सरळ विचार करतो. परंतु रेबेकेने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने घराची बांधणी दैवी योजनेनुसार तिने केलेली आहे. 2 राष्ट्र, 2 वंश आणि वडील धाकट्याची सेवा करेल, हे ब्रीद वाक्य तिच्या मनामध्ये कायमस्वरूपी होतं की परमेश्वराची योजना यसावाच्याबद्दल अशी आहे आणि याकोबाच्याबद्दल अशी आहे. आणि ती योजना पूर्ण व्हावी, ती घर बांधणी योग्य व्हावी, त्यासाठी तिने हा फार मोठा धोका पत्करला. म्हणून रेबेकेच्या बाबतीमध्ये जर का आपले अशा प्रकारचे आधीचे समज असतील तर कृपा करून आपण ते पुसून टाकू. रेबेकाने धोरणीपणाने निर्णय घेतला, दैवी आज्ञेनुसार निर्णय घेतला. तो निर्णय कदाचित इसाकाला आवडला नसेल, तो निर्णय यसावाला आवडला नाही, तो निर्णय कदाचित कुटुंबाच्या विरुद्ध गेलेला असेल. परंतु तुझ्यापासून 2 राष्ट्र, तुझ्यापासून 2 वंश निघतील आणि वडील धाकट्याची सेवा करेल. दैवी योजना तिला ती पूर्णपणे समर्पित झालेली होती. प्रियजन हो, जे आम्ही या ठिकाणी मुलं आहोत, त्या मुलांना माझी कळकळीची विनंती आहे. आपले आई वडील आपल्या लेकरांवर सारखीच प्रीती करत असतात, परंतु त्या प्रीतीमध्ये अंतर आई वडिलांच्या बाजूने येत नाही. तर त्या प्रीतीमध्ये अंतर त्या मुलांच्या वर्तणुकीवर अवलंबून आहे. यसाव हा अहिक वृत्तीचा होता, त्याने ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ लेखला. त्याला फक्त या जगामध्येच रममान होण्याची फक्त त्याला इच्छा होती. तशा प्रकारेच त्याचं जीवन होतं, तशा प्रकारेच त्याची वर्तणूक होती. आणि यसाव मात्र आपल्या त्या साध्या सरळ स्वभावाने राहिला,
कारण त्याला हे पक्क माहीत होतं की देवाचा आशीर्वाद तो माझ्यावर येत आहे. वडील धाकट्याची सेवा करील, धाकटा प्रबळ होईल, हे त्याला चांगलं माहिती होतं. जे आपण आईवडील आहोत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. आम्ही आई असू द्या किंवा आम्ही वडील असू द्या, प्रत्येक वेळेस आमचीच भूमिका योग्य असेल असा आपण अट्टहास कधी करू नये. कधीतरी माझा स्पाऊस माझी जोडीदार आहे, माझा जोडीदार आहे, त्याची भूमिका योग्य आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. इझाकाने पुढे रिबेकेला कधीही दोष दिला असं कुठं लिहिलेलं नाही आहे की तू असं काय केलं म्हणून, परंतु त्याद्वारे घराची बांधणी मात्र दैवी योजनेनुसार झालेली आहे. मी जेव्हा आमच्या संस्थेच्या पाळक लोकांशी बोलत असतो तेव्हा, महिन्यातून एकदा आमची मीटिंग असते, तेव्हा मी त्यांना सांगतो, जे आपण सेवा करणारे सेवक लोक आहोत, आपल्या सेवेचं जे श्रेय आहे ते 100% एकटे कधीच घेऊ नका, कधीच घेऊ नका. आमच्या सेवेचं 50% श्रेय हे आम्ही आमच्या पत्नीला, आमच्या पाळकीनबाईला द्यायलाच पाहिजे. जर पत्नीने पुढाकार घेतला नाही, जर पत्नीने सहकार्य केलं नाही, जर पत्नीने बूस्टिंग केलं नाही की तुम जाओ मैं घर संभालती हूँ, तर सेवा कार्य यशस्वी होऊ शकत नाही. बहुतेक पाळक म्हणतात मी केलं. अरे बाबा, बायकोचा वाटा आहे विसरू नकोस. प्रत्येक यशस्वी कुटुंबासाठी माझी ही विनंती आहे आजच्या दिवशी. कुटुंब प्रमुख या नात्याने कुटुंबासाठी आपण जे काही करतो 100% श्रेय एकटे कधीच घेऊ नका. त्यामध्ये आपल्या पत्नीचाही रोल असतो आणि आपल्या पतीचाही रोल असतो. तो पूर्ण 50% विभागून घ्या. परंतु जीवनामध्ये, मग पाळक असू द्या का मंडळीतील लेमन असू द्या, जीवनामध्ये जर अपयश येत आहे तर त्याचा दोष त्या आदामासारखा बायकोवर कधीच टाकू नका. आदामाने तेच केलं. आदामाने तीच गोष्ट केली की त्याने तो दोष बायकोवर टाकला. रे बापरे, बायकोवर टाकला. तसं करू नका. आज तो माझा विषय नाही, फक्त सहजतेने जाता जाता सांगतो. जेव्हा आदामाला हवाबाई आणून दिली परमेश्वराने, बाबा ही तुझी जोडीदारी नाही, काय म्हणतो तो, हे माझ्या हाडातलं हाड आहे, ही माझ्या मांसातलं मांस आहे, हिला नारी म्हणावे कारण ही माझ्यापासून झालेली आहे. सगळे श्रेय मला. आदाम स्वतःलाच घेत आहे. आणि जेव्हा फळ खाल्लं, परमेश्वराने आदामाला विचारलं, तो काय म्हणतो, देवा जी स्त्री तू मला दिली तिने ते फळ मला दिलं आणि म्हणून मी खाल्लं. जर ही स्त्री तू मला दिली नसती तर मी फळ खाल्लं असतं काय? दोष कुणाला गेला? अपयशाचं श्रेय स्वतःला घ्या. मी तरुणांमध्ये शिकवत असताना काही गोष्टी सांगत असतो. का रे बाबा सिगारेट का बरं ओढली? अरे अंकल त्या मित्राने किती आग्रह केला. का रे बाबा बिअर बारमध्ये दिसला? अरे अंकल त्यांनी खूप आग्रह केला. त्यांना एक गोष्ट सांगतो, मित्रांसंगती तुम्ही बिअर बारमध्ये गेलात, सिगारेटच्या दुकानात गेलात, तिथपर्यंत ठीक आहे. ग्लासामध्ये तुम्ही ते ओतलं तिथपर्यंत ठीक आहे. आणि नंतर म्हणतात ना काहीतरी चिअर्स, तिथपर्यंत ठीक आहे. मित्राने आपल्या ओठाला लावलं तिथपर्यंत ठीक आहे, तिथपर्यंत पाप नाही झालं. पण ओठातली किंवा तोंडातली दारू किंवा तो सिगारेटचा झुरका जेव्हा आम्ही घेतो त्याला आवंठा गिळणे असं म्हणतात. ती आवंठा गिळण्याची प्रक्रिया कोण करते? मित्र का स्वतः? स्वतः करतो. दोष कुणाला देतो? मित्राला देतो. जीवनामध्ये किंवा कुटुंबामध्ये अपयश असेल
तर पतीलाही देऊ नका, पत्नीलाही देऊ नका. ही मिळाली नसते तर माझं जीवन खूप चांगलं झालं असतं. हा मिळाला नसता तर मी आज खूप सुखात असते. वल्गना करू नका. सुज्ञानाने घर बांधता येते. इझाकारच्याबद्दल तसं पुढं लिहिलं नाही, परंतु त्याने तो निर्णय नम्रपणे मान्य केला की यस, ती माझी चूक होती, मी दैवी योजना विचारात घेतली नाही. परंतु रिबेका, मी तुला थँक्यू म्हणतो की तू दैवी योजनेनुसार या घराची बांधणी केलीस. कोणता आशीर्वाद मिळाला? इजहाक यसावाला सांगत आहे, अरे मी त्याला तुझा स्वामी करून ठेवलं, त्याचे भाऊबंद आहेत, ते त्याचे सेवक होतील, आणि मी त्याला धनधान्याचा आशीर्वाद दिलेला आहे, भाऊ त्याचे दास्य करतील. आणि अशा रीतीने 25-23 2 राष्ट्र 2 वंश वडील धाकट्याची सेवा करील, हे परमेश्वराची योजना या अशा रीतीने पूर्ण झाले. त्या एकाच गोष्टीमध्ये परमेश्वरांची आज्ञा दिलेली आहे, त्या एकाच गोष्टीमध्ये 2 राष्ट्रांचं भवितव्य निश्चित झालं. एक इस्रायल आणि दुसरा अदोम, या 2 राष्ट्रांचं भवितव्य निश्चित झालं. 2 राष्ट्रांची जीवनशैली कशी आहे ते त्यामध्ये दिसून आलं. एक शेतीवाडी करणारा समृद्ध होईल आणि यसाव हा भटकी जमात म्हणून तो पूर्ण आयुष्य त्यामध्ये घालवेल. वडील धाकट्याची सेवा करेल. आणि आपल्याला माहिती आहे, याच याकोबापासून पुढे 12 पुत्र झाले. 12 पुत्र या इस्रायल राष्ट्राचे 12 वंश झाले आणि त्यांच्याद्वारे इस्रायल राष्ट्राची मोठी निर्मिती झाली. प्रियजन हो, मी माझ्या संदेशाचा समारोप करत असताना आज माझ्यासहित आपणा सर्वांना हे दोन विचार आपणासमोर ठेवत आहे. पहिला आणि महत्त्वाचा विचार, घराची बांधणे स्वतःच्या बुद्धीने करू नका. इझाकाने घराची बांधणी स्वतःच्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला. आम्ही स्वतःच्या बुद्धीने घराची बांधणी करण्याचा प्रयत्न करू नये, परंतु रिबेकासारखं आमच्या घराची बांधणी दैवी योजनेनुसार आम्ही करावी. म्हणजे देव याकोब आणि त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देतो, तसा तो आपल्या कुटुंबाला आशीर्वाद दे. देव करो आणि या वचनाच्याद्वारे प्रभू परमेश्वर आपणा सर्वांना सहाय्य करो, मार्गदर्शन करो. पुढील वेळ मी बाळासाहेबांच्या हातात देतो. अतिशय मार्मिक आणि अतिशय स्पष्ट असं देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. सारा आदर मी परमेश्वराला देतो आणि मान्य बाळकसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. देवाच्या पवित्र वचनातून आणि या सुंदरशा कुटुंबातून ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आम्हाला आज सायंकाळी पाहायला मिळाल्या, इसहाक, त्याचं कुटुंब, दैवी इच्छा आम्ही विचारात घेतली पाहिजे. दैवी योजना जशी रिबकेने पार पाडली, दैवी योजनेसाठी आम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि घराची बांधणी स्वतःच्या बुद्धीवर न करता देवाच्या योजनेनुसार आपण करूया. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. दानार्पणासाठी क्वायर गीत गायन करेल आणि आपण आणलेलं दान प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. गीत नंबर 148 यावेळेस आपण काढू. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु
सारे प्रिय कर तुझी धनी तन मन धन प्रभु तव चरण शेवटचं कडवं वाट खरे पण जीवन मम तू वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुला गा शरणागत मी पतित तुला गा जय दे भवतरणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे तुझी दिलेसी सकल तुझे तुझी दिलेसी अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी दानार्पणाची आपण प्रार्थना करीत असतानाच आज ज्या 2 लहान मुलींचा वाढदिवस आहे, केरेल अभिजित वळवी आणि आरोही अविनाश सोनेरी यांचा आज वाढदिवस आहे. प्रभुदेव बाप या बालकांचा वाढदिवस आशीर्वादाचा करो. काल मिशेल आशिष वळवी हिचा वाढदिवस होता. प्रार्थनेत त्यांची आठवण करूया. आजच्या दानार्पणासाठी व या लेकरांच्या वाढदिवसासाठी प्रार्थना करण्यासाठी आदरणीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेबांना विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन प्रार्थना करावीत. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या सायंकाळी या गृहसणाच्या सभेमध्ये ज्या कुटुंबाला आमच्या समोर ठेवलेलं आहे, प्रभू आम्ही धन्यवाद देतो. हे देवाने निवडलेलं आशीर्वादित कुटुंब, प्रभू त्यामधून ज्या चांगल्या गोष्टी आमच्या समोर मांडलेल्या आहेत, आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून आमची जबाबदारी आम्ही कशी पार पाडावी, देवापा आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या वचनामधून तुझ्या दासाने अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या समोर मांडणी केलेली आहे. आम्ही प्रार्थना करतो या गृहसणाच्या निमित्ताने आमच्या प्रत्येक कुटुंबाला आपल्या घराची योग्य दैवी योजनेप्रमाणे मांडणी करण्यासाठी सुबुद्धी आणि शहाणपण दे. आणि देवापा आम्ही एसावासारखे ऐहिक बुद्धीचे होऊ नये, तर याकोबाप्रमाणे जरी फसवणारे जरी पातकी असलो तरी देवापासून आशीर्वाद मिळवून एक आशीर्वादित कुटुंब प्रमुख बनण्यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव. दिलेल्या वचनाबद्दल आशीर्वादाबद्दल धन्यवाद देतो. आणि या गृहसणाच्या निमित्ताने जे दानार्पण आम्ही तुझ्या भांडारात आणलेलं आहे, देवापा हे जरी अल्पच आहे ते बहुगुणित कर, आशीर्वादित कर आणि याद्वारे आमच्या मंडळीचं प्रभू भांडार समृद्ध कर. पुन्हा एक वार धन्यवाद देत ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आशीर्वादासाठी मी माननीय वानखेडे पाळक साहेबांना विनंती करेन, आशीर्वाद देण्यासाठी आपण पुढे यावं. आणि आशीर्वाद झाल्यानंतर या रात्री ईश्वरा गीत गाऊ. आपल्या जागेवरतीच आपण 5 मिनटं बसायचं आहे. आपल्याला फराळ वाटप होणार आहे, जागेवरती तो दिला जाईल. तर आशीर्वादानंतर गीत गायनानंतर 5 मिनटासाठी आपल्याच जागेवर बसायचं आहे. प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडतो तशीच तो आमच्या ऋणे आम्हास सोड,
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. तारणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, सर्व समर्थ देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता, जे आम्ही सर्वजण या भक्तीमध्ये चर्चमध्ये सहभागी आहोत, ऑनलाईनमध्ये सहभागी आहोत, त्या आम्हा सर्वांबरोबर, आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाबरोबर, साम मिशनमधील प्रत्येक मंडळीबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतो करावा प्रतिपाळ. आमेन. सर्वांना सलाम. कृपया 5 मिनिटासाठी जागेवर बसावे.